त्यामुळं तुम्ही आता या पद्धतीने अर्ज करायचा। आता तुम्हाला हे शासन निर्णय कसा वाटला, गाळ काढायला पुरतेत का? नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी अतिवृष्टीमध्ये बरचसं शेती पिकांचं नुकसान झालं। शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेल्या, पिकं नेस्तनाबूत झाले आणि शेतातून पाणी वाहल्यामुळं बऱ्याचशा विहिरीमध्ये जो काही शेतातली गाळ होता तो शेतातील गाळ त्या विहिरीमध्ये गेला। काही काही विहिरी ढसाळल्या, म्हणजे समजा काही बांधलेले नसतात, कडे टाकलेले नाहीत, मग त्या विहिरी खाली ढसाळल्या आणि त्या विहिरीमध्ये गाळ गेलेला आहे। आता समजा जवळपास अशा सपाटी विहिरी असतील तर त्यांच्यामध्ये असा गाळ जाऊन बसलेला आहे, वरी पाणी आहे आणि आता हे गाळ काढण्यासाठी शासन मदत देणार आहे। आता शासनाकडून मदत किती मिळणार, त्याची प्रक्रिया कशी असणार, मग आपल्याला जे काही गाळ गेलाय ते गाळ काढण्यासाठी जे पैसे मिळणार आहेत त्याची प्रक्रिया कशी असणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय। आता ही आपली विहीर गृहीत धरा। आता आपल्याकडे काही डिजिटल बोर्ड नाही, आपलं साध्या बोर्डावरच चालू आहे सध्या। आपल्याला बी आता लवकरच डिजिटल बोर्ड घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या जवळ एक जॉईन बटन आहे, त्या जॉईन बटनला सुद्धा जॉईन करा, म्हणजे आपल्याला लवकरच डिजिटल बोर्ड आणता येईल आणि मग डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर ज्या काही गोष्टी आहेत त्या पीपीटीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याला दाखवता येतील। तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी शासनानं आज एक शासन निर्णय काढलेला आहे। तो शासन निर्णयामध्ये प्रक्रिया सगळी दिली आहे। तर त्यासाठी पहिली गोष्ट, तुमच्या विहिरीमध्ये जो गाळ गेलेला आहे त्याचा पंचनामा झालेला आहे का? जर झालेला नसेल तर लवकर पंचनामा करून घ्यायचा आणि पंचनामा ज्या ज्या विहिरींचा झालेला असेल त्या विहिरीतला गाळ काढण्यासाठी आपल्याला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागणार आहे की बा आमच्या विहिरीचा पंचनामा झालाय आणि आमच्या विहिरीत गाळ गेलाय, ते काढण्यासाठी आम्हाला मदत मिळावी। तो अर्ज दिल्याच्या नंतर मग गटविकास अधिकारी, त्यांचा जो काही तांत्रिक अधिकारी आहे, म्हणजे आपण ते पंचायत समितीचा इंजिनियर म्हणतो, मग त्या इंजिनियरला ते सांगणार की तुम्ही ज्या काही विहिरीच्या ज्यांचे ज्यांचे अर्ज गेले त्या तालुक्यातले सगळ्याची ते पाहणी करणार, त्याचं एक इस्टिमेट तयार करणार आणि सगळ्या विहिरीचं इस्टिमेट तयार झाल्याच्या नंतर गटविकास अधिकारी ते इस्टिमेट त्या जिल्हाधिकाऱ्याकडे देणार, त्या जिल्ह्याच्या, आणि मग त्या जिल्हाधिकाऱ्यांनी ते शासनाकडे पाठवायचे की एवढ्या विहिरी आहेत आणि या विहिरीसाठी गाळ काढण्यासाठी एवढा एवढा खर्च लागतो आणि त्यानंतर मग महाराष्ट्र शासन त्या विहिरीसाठी खर्च देणार आहे। आता त्यावेळेस पुन्हा काय, जिल्हाधिकाऱ्यांनी ती मंजुरी दिल्याच्या नंतर मग त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना गाळ काढायचा आहे त्याला 50% रक्कम अगोदर त्याची द्या, असं सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। आता 50% रक्कम म्हणजे सगळे भेटणारे 30,000, त्याच्यातले 15,000 रुपये त्या शेतकऱ्याला देण्यात येणार। त्यानं मग मशीनद्वारे तो गाळ काढायचा, मशीन का लावायची सुद्धा त्यामध्ये परवानगी, मग मशीननं तो गाळ काढून घ्यायचा आणि ते काढल्याच्या नंतर त्याचे पुन्हा पंचायत समितीमार्फत अगोदर जिओ टॅगिंगचा फोटो काढण्यात येणार, गाळ काढल्याच्या नंतर पुन्हा जिओ टॅगिंगचा फोटो, आणि तो गेल्याच्या नंतर म्हणजे त्या शेतकऱ्यानं काम कंप्लीट केलं याचे सगळे फोटो पुरावे झाल्याच्या नंतर वरचे 15,000 रुपये पुन्हा त्या शेतकऱ्याला देण्यात येणार। अशी एवढी सगळी प्रक्रिया आहे। आता तुम्हाला पुन्हा या व्यतिरिक्त सविस्तर वाचायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, त्या लिंकवर जाऊन ती सविस्तर वाचायची आणि यासाठी म्हणजे भली मोठी अशी रक्कम 30,000 रुपये मिळणार आहे। किती? 30,000 रुपये, आणि 30,000मध्ये हा सगळा गाळ काढून घ्यायचा आहे। आता मला नाही माहित की बाबा का 30,000 निघतो का नाही निघतो, त्यामुळं तुम्ही आता या पद्धतीने अर्ज करायचा आणि त्या पद्धतीने तो गेलेला गाळ असेल तर तो काढून घ्यायचा। आता तुम्हाला हे शासन निर्णय कसा वाटला आणि 30,000 रुपये गाळ काढायला पुरतेत का हे कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीत असा गाळ गेलाय त्या शेतकऱ्याला व्हिडिओ शेअर करा। जय जवान जय किसान।